हार्ट अटॅकने एका तरुणाचा मृत्यू झाला अशा बातम्या आपण वरचेवर बघत असतो, ऐकत असतो। हार्ट अटॅक आजचा धक्काधक्कीच्या या जीवनामध्ये कितीतरी जणांना येत असतो। त्याची वेगवेगळं म्हणजे चुकीच्या खाण्याच्या पद्धती, चुकीच्या ज्या काही सवयी आहेत, या सवयी जनमानसामध्ये रूढ झालेल्या आहेत। तर हार्ट अटॅक येऊ नये किंवा हार्ट अटॅक येऊन गेला आणि पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये यासाठी काही चमत्कारिक उपाय सांगता येईल का, असे असंख्य प्रश्न मला बरीच लोक विचारत असतात। तुम्हाला हार्ट अटॅक येऊ नये यासाठी एक खास असा उपाय तुम्हाला सांगत आहे। हा उपाय तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐकावा अशी विनंती मला तुम्हा सर्व लोकांना करायची आहे। हार्ट अटॅक येण्याची कारणं बरीचशी असतात, त्या कारणाचा उलगडा मी करत नाही। आता तुम्हाला मी एक उपाय सांगतोय। हा उपाय तुम्ही जर करताय तुम्हाला चमत्कारिक असा रिझल्ट 100% येत असतो। माझ्या हजारो रुग्णांना हा उपाय सांगत असतो। काय करायचं अशा वेळेला, विड्याचं खाऊचं पान जे काय खूप महागही नसतं, हे खाऊचं पान तुम्ही अशा पद्धतीने खा, अशा पद्धतीने सेवन करा। काय करायचं, आजकाल बघा विड्याच्या पाण्यामध्ये बरेचसे तंबाखू, माल मसाला, कात, चुना आणि वेगवेगळे जिन्स टाकून या पानाला उगीचच लोकांनी बदनाम केलेला आहे। जुनी लोक आपली आजही पान चांगल्या पद्धतीने खातात, पानाचे काही नियम असतात, हे नियम पाळतात। बरं, पान का खायचं जेणेकरून हार्ट अटॅक येत नाही याचे काही कारण सांगतो। पान खाल्ल्यानंतर म्हणजे उत्तम पचनाचं काम छान पद्धतीने करत असतं। तुमच्या पोटात जर गुबारा येतो, बऱ्याच लोकांना बघा पोटात गुबारा आला की असं हार्टवरती ताण पडतो आणि असं वाटतं की अटॅक वगैरे येतो काय, पोटात होणारा गुबारा हा कमी करतं। हा हृदयाला अतिशय बल्यदायक असं पानाचा प्रकार आहे। पान खाताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तंबाखू किंवा वेगवेगळे जे काही पदार्थ, भरपूर काही पदार्थ टाकतात लोक, ते काहीही टाकायचे नाही। अशा पद्धतीने पान तुम्ही सेवन करायचं। बरेच लोक पान खाताना काय करतात, देठ काढतात, शिरा काढतात आणि पान खातात, म्हणजे बऱ्याच लोकांच्या पद्धती आहेत। परंतु आपल्याला हृदयासाठी जर पान खायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पान सेवन करायचं। कशा पद्धतीने सांगतो, दुपारी जेवण केल्यानंतर, रात्री जेवण केल्यानंतर आपल्याला 2 पानं घ्यायचे, परंतु पानाचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा देठ काढायचा नाही किंवा पानाचे जे काही शिरा असतात त्या शिरा काढायच्या नाहीत। हा पान तुम्ही चावून चावून त्याचा रस गिळायचा। हा तुम्हाला येणारा जो काय हार्ट अटॅक किंवा हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये असे जर भीती वाटत असेल तर हा विड्याचा प्रयोग, हा खाऊच्या पानाचा प्रयोग तुम्हाला अतिशय लाभदायी ठरणार आहे आणि चमत्कारिक असा ठरणार आहे। बऱ्याच रुग्णांना मी हा उपाय सांगत असतो आणि या उपायामुळे बऱ्याच जणांना हृदयाचे त्रास हे कमी झालेले दिसून येतात। त्यामुळे हा उपाय तुम्ही बऱ्याच जणांपर्यंत पाठवा अशी विनंती मला तुम्हाला सर्व लोकांना करायची आहे। हार्ट अटॅक तुम्ही आरबड चरबड खाऊ नका। आजकाल बघा भरपूर मसालेदार पदार्थ खातात, उष्ण तीक्ष्ण पदार्थ खातात, भरपूर मिरच्या किंवा दाह होणारे असे पदार्थ खातात, ढाब्याचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ आणि आजकाल वेगवेगळे आहेत। बरं, तूप हे हार्टला किंवा चांगलं असतं का याविषयीचं सुद्धा विवेचन नक्कीच करेल। तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करा, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा अवश्य झाला पाहिजे। हार्ट अटॅक टाळण्यासाठी बरेचसे काही गोष्टी असतात, त्याही गोष्टींचं वर्णन एके दिवशी अवश्य करेल। रामकृष्ण हरी माऊली।